आजची ट्रिक पाहूया आपण. आजची ट्रिक काय ते बघणार आहोत. तर बघा, आपण जे आहे कोडिंग डिकोडिंगची सिरीज चालू केली आहे. पार्ट 1 पाहिला आपण, पार्ट 2 पाहिला, पार्ट 3 पाहिला आणि पार्ट 4 सुद्धा पाहिलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. आता आज आपण बघणार आहोत कोडिंग डिकोडिंगची पार्ट नंबर 5. आता पार्ट नंबर 5 मध्ये काय रे, तर सिम्बॉल्स फॉर डिजिट, म्हणजे सिम्बॉल दिलेले आहेत आणि ते डिजिट मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचंय आणि त्यामध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहेत. तर मग हे कसं करायचं, यासाठी सिंपल ट्रिक घेऊन आलो मी तुमच्यासाठी. बघा की हे जी कोडिंग डिकोडिंग हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी सुरुवातीला सांगितलं, ज्यांनी व्हिडिओ पहिले 1 ते 4 पार्ट नाही पाहिले त्यांनी माझ्या चॅनल जाऊन पहा. तुम्हाला म्हणजे 1 ते 4 पार्ट पाहिले की तुम्हाला ते कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होणार आहे. तर आता जो 5वा पार्ट आहे ह्याच्यामधले क्वेश्चन आपण व्यवस्थित बघायचे. काय क्वेश्चन दिला बघा, इन अ कोड लँग्वेज. इकडे बघा आपल्याला सर्कल दिला, त्यामध्ये क्रॉस मीन्स डिवायडेड बाय 7 त्याचा अर्थ दिलाय डिवायडेड बाय 7. लाईक वाईज 14 सेम सर्कल आणि क्रॉस दिलेला आहे आणि इकडे सर्कल जो आहे तो पूर्णपणे फिलअप केलेला आहे, इज इक्वल टू जी व्हॅल्यू आहे 10. त्यानंतर 3 फुल सर्कल आहे भरलेला आणि इकडे रेक्टँगल आहे, इकडे क्रॉस लाईन आहे, इकडे इज इक्वल टू 13. देन 42 सर्कल आहे क्रॉस केलेला आणि रेक्टँगल आहे क्रॉस केलेला, इज इक्वल टू हाऊ मच, ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. हा क्वेश्चन 2018 स्कॉलरशिप एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. म्हणजे बघा आपल्याला ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची, डिजिट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता अशा वेळेस काय क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला काय होतं की बरंच आपलं थोडा डोक्याचा वापर करायचा. या ठिकाणी आपलं डोकं लागणारच आहे. म्हणजे डोकं लागणार म्हणजे जाऊन डोकं लागणार आहे का, नाही. आपले डोकं म्हणजे आपला मेंदू चालवायचा आहे. मेंदू चालवायचा प्रश्न बघितला आपल्याला कळलं काय आहे. तर बघा पहिल्यांदा आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची हे काढायचे, बरोबर आहे. पण त्याच्या आधी हे जे दिलेत हे व्हॅल्यू समजून घेणं गरजेचं आहे. त्या व्यवस्थित आपण सॉल्व्ह केल्या की आपल्याला उत्तर हे निघतं. आता स्कॉलरशिप म्हणतात नवोदय म्हणल्यावर थोडे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन हे असतातच. त्याशिवाय याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतात का, नाही. त्यासाठीच आपल्याला कॉम्पिटिटिव्ह म्हणजे आपला जो स्कॉलरपणा आहे तो इथे दाखवायचा आहे. आता मग आपण काय की ह्या ठिकाणी बघा हे दिलेलं ते पहिल्यांदा लिहून घ्या. 14 दिले, त्या ठिकाणी क्रॉस सर्कल हा फिलअप पूर्ण सर्कल आहे, इज इक्वल टू काय दिलेलं आहे 10 दिलेलं आहे. आता हे 14 आपल्याला माहिती आहे 14 आहे, बरोबर आहे. आता हे 14 त्यानंतर काय ह्याचा अर्थ काय त्यांनी सांगितलंय, तर डिवायडेड बाय 7. याचा अर्थ डिवायडेड बाय 7 आहे. ओके, आता याचा अर्थ आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. ह्याचा अर्थ आपल्याला माहित नाही. हे फुल सर्कल, त्यानंतर फुल सर्कल जे दिलेलं आहे इज इक्वल टू काय दिले त्यांनी, याची व्हॅल्यू 10 आलेली. ह्याची व्हॅल्यू किती आलेली आहे, 10 आलेली आहे. मग आता बघा 14 डिवायडेड बाय 7 जर केलं तर इथे येणार आहे आपलं उत्तर येणार आहे 2 येणार आहे. ओके, मग इथं काय हे जे फुल सर्कल आहे इज इक्वल टू 10 आलेलं आहे. मग ह्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन असणार आहे, ज्याचं उत्तर 10 येणार आहे. एकतर आपण ऍडिशन केलं तर +8 केलं तर 10 येणार आहे. पण +8 करून उपयोग आहे का, कारण आपल्याला इकडे पुढे जे आहे त्या ठिकाणी इकडे 13 दिलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग त्यावेळेस +8 करून उपयोग का, मग 10 कसं आला असेल, कोणत्या पद्धतीने आला असेल. मग आपण काय करतो, हे 2 तिकडे आता येतं, हे 2 बरं असणार आहे इज इक्वल टू 10. हे 2 चा टेबल आपल्याला येतो 2 5 जा 10. किती येतो, 2 5 जा 10. म्हणजे याचा अर्थ 2 मल्टिप्लाय बाय 5, म्हणजे फुल जे सर्कल आहे त्याचा अर्थ होतो मल्टिप्लाय बाय 5. ओके, हे झालं दुसरं. आता हे आपल्याला कळलेलं आहे. आता आपण पुढचं बघणार आहोत. पुढचं म्हणजे कोणतं, आता तिसरं बघणार आहोत आपण की हे 2 आपले हे झाले. आता इकडे काय 3 फुल सर्कल, इकडं रेक्टँगल इज इक्वल टू 13. 3 इथे आहे, याचा अर्थ आपण सांगितलं की मल्टिप्लाय बाय 5. हे आपल्याला माहित नाही, हे आपल्याला काढायचं आहे, इज इक्वल टू 13. आता या दोघांचं किती होतं मल्टिप्लिकेशन 15 आणि इकडे मग हे असं इज इक्वल टू 13. मग आता याचा अर्थ काय असणार आहे बाबा, 15 13 इकडे दिसतं आपल्याला. म्हणजे इथं काय असणार आहे, या ठिकाणी मायनस करायला लागणार आपल्याला. मायनस केल्यानंतर ते येणार आहे, म्हणून 15 - 2 इज इक्वल टू. बघा म्हणजे आता आपल्याला सगळ्यांचे अर्थ लागलेले आहेत. आता आपल्याला काय झाले, सगळ्यांचे अर्थ लागलेले आहेत. याचा अर्थ बघा ह्या ठिकाणी जे फुल सर्कल होतं त्याचा अर्थ मल्टिप्लाय बाय 5 आणि हे जे रेक्टँगल आहे त्याचा अर्थ आहे -2. आता आपलं क्वेश्चन काय आहे, तो क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. क्वेश्चन काय दिलेलं आहे, या ठिकाणी 42 लिहिला. त्यानंतर काय आहे क्रॉस सर्कल, त्यानंतर काय आहे रेक्टँगल आहे. ओके, 42 आहे तसंच आहे.
ह्याचा अर्थ आपण सुरुवातीलाच बघितलं की काय सांगितलं, डिवायडेड बाय 7 आणि इकडे 47 7 जर त्याला डिवाइड केलं किती येणार आहे, 7 6 जा, ओके 6 आलं. आणि इकडे ह्याचा अर्थ काय आहे, -2. मग 6 मधनं 2 गेले, किती राहिले रे, 6 मधनं 2 गेले, काय राहिले, 4 राहिलेले. मग ह्याचा उत्तर काय येणार आहे, हाऊ मच, 4. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 1. याचं काय ते उत्तर, ऑप्शन नंबर 1. बघा म्हणजे आपण किती ह्याच्याने सोडलेलं आहे की व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. कोणत्या सिम्बॉलचा कोणता डिजिट येते हे आपण सुरुवातीला काढलं आणि मग ते सोडवलं आहे. आता ही जी प्रोसिजर आहे, प्रॅक्टिस केली की आपल्याला हे फास्ट करता येणार आहे. मी तुम्हाला सिंपल आणि स्लो मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ही गोष्ट पटपट प्रॅक्टिस करा, चांगल्या पद्धतीने करा, आपलं डोकं फास्ट चालवा आणि असं उत्तर काढा. आता हे आपण पहिलं सम बघितलं, आपण अजून एक दुसरं सम बघूया. पण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल त्यांनी काय दिले ते पाहूया. इन अ कोड फुल सर्कल इज इक्वल टू 4, ट्रायंगल इज इक्वल टू 6, स्क्वेअर इज इक्वल टू 2 अँड स्टार इज इक्वल टू 3. तर आपलं क्वेश्चन काय विचारलं बघा, स्टार मल्टिप्लाय बाय ट्रायंगल डिवायडेड बाय स्क्वेअर प्लस फुल सर्कल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऑप्शन आहे 3, 21, 13 आणि 10. आता बघा त्या ठिकाणी नंबरिंग ऑलरेडी केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, पटपट बोडोमॉसचा रूल वापरायचा आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा स्टार म्हणजे काय रे, 3 आहे, इंटू ट्रायंगल म्हणजे काय 6 आहे, ओके. त्यानंतर डिवायडेड बाय, त्यानंतर काय स्क्वेअर म्हणजे काय 2 आहे आणि त्यानंतर फुल जे दिलेलं आहे प्लस ते काय 4 आहे. बघा ह्या ठिकाणी घाई करायची नाही, अति घाई संकटात नाही. आता ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तर आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, तर डिव्हिजन करणार आहोत. पहिल्यांदा काय करायचं, बोडोमॉसचा जो रूल आहे तो रूल आपल्याला फॉलो करायचा आहे. घाई करायची नाही, तुम्हाला सांगितलं मी, अति घाई संकटात नाही. त्यामुळे बोडोमॉसचा रूल जो आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा हे करा, 3 आहे तसं ठेवा, इंटू हे 2 ने याला 6 ला डिवाइड केलं किती राहणार आहे, त्या ठिकाणी 2 3 प्लस 4. आता 9 प्लस 4 किती झालं, 13. 13 आहे का ऑप्शन मध्ये, तर 13 ऑप्शन मध्ये आहे 3 नंबरला. बघा किती सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण सोडवलं, काय नाही, फक्त बोडोमॉसचा रूल वापरला आहे आणि हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता नेक्स्ट सम बघूया. नेक्स्ट सम काय दिले त्यांनी, या ठिकाणी बघा, इन अ कोड 9 इज इक्वल टू प्लस, 4 इज इक्वल टू मायनस, 2 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन अँड 6 इज इक्वल टू division. Then what is the value of expression division divided by multiplication plus minus question mark. बघा प्रश्न बघितल्यानंतर कॉम्प्लिकेटेड वाटतो की अरे काय दिलं नक्की यांनी, काय दिले हे व्यवस्थित. म्हणजे या ठिकाणी जे सिम्बल्स आहेत त्या ठिकाणी ते डिजिट्स आपण युज करायचे, डिजिट युज केले की आपल्याला बरोबर मिळणार आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा बघा एक्सप्रेशन काय दिलेलं आहे, डिव्हिजन दिलं. डिव्हिजनचा अर्थ काय आपल्या या ठिकाणी 6 आहे, 6 इथल्या. डिवायडेड म्हणजे तुम्हाला इथे डिवाइड करायचं, इथे काय करायचं आहे, डिवायडेड करायचं. बाय मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय दिलं त्यांनी, 2 ने डिवाइड करायचं, ओके. प्लस आता काय करायचं, या ठिकाणी प्लस करायचं. ह्या प्लसचा अर्थ काय दिलं इथं, 9 दिलेलं, ओके. त्यानंतर मायनस करा. ह्या मायनसचा अर्थ काय दिलं त्यांनी, या ठिकाणी 4 दिलेला आहे. बघा क्वेश्चन नीट बघितलं आपण तर आपल्याला सगळं व्यवस्थित कळणार आहे. आता 2 ने 6 ला जर डिव्हिजन केलं आपण तर काय येणार आहे, 3 प्लस 9 मायनस 4. आता यांचं काय येणार आहे, 12 मायनस 4. आता या 12 मधनं 4 गेले किती आलं, 8 आहे का ऑप्शन नंबर 2. बघा क्वेश्चन आपण बघितल्यानंतर असं वाटतं की ह्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होतं, डिवाइड दिले, डिव्हिजन दिले, डिवाइड दिले, बाय दिले, मल्टिप्लिकेशन प्लस दिले, मायनस दिले. हे एवढं घाबरून जायचं क्वेश्चनच नाही, फक्त व्यवस्थित मांडून घ्या आणि त्यानंतर सॉल्व्ह करा, म्हणजे आपलं उत्तर लगेच निघतं. वेळ लागतो का अशा क्वेश्चनला, नाही, वेळ लागत नाही, फक्त समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला आपण अजून हे वेगळा क्वेश्चन बघूया. आता क्वेश्चन बघा, या ठिकाणी 5 and 6 डायरेक्शन दिले. त्या ठिकाणी 5 and 6 नंबरचा क्वेश्चन आहे, 5 नंबरचा क्वेश्चन आहे, 6 नंबरचा मी तुम्हाला करायला देणार आहे. सिम्बल्स बघा या ठिकाणी दिलेत. या ठिकाणी काय आहे, तर स्क्वेअर आहे, त्याचे इक्वल पार्ट केलेत, त्यानंतर सर्कलचे इक्वल पार्ट, त्यानंतर ट्रायंगलचे इक्वल पार्ट. सेम या ठिकाणी सर्कल, स्टार, या ठिकाणी फुलीचं त्यानंतर स्टार, सर्कल आणि ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर इक्वल पार्ट दिलेले आहे स्क्वेअरचे. तर ह्या ठिकाणी नंबरिंग जी आहे, ही नंबरिंग ह्याची 5 आहे, ह्याची 2 आहे, ह्याची 6 आहे, ह्याची 6 आहे, ह्याची 8 आहे, ह्याची 9 आहे, ह्याची 3, ह्याची 9 आणि ह्याची 2. आता ही नंबरिंग आहे, ही नंबरिंग आहे तशीच नाही, ही नंबरिंग आहे तशीच नाही. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन स्कॉलरशिप एक्झाम मध्ये 2023 यावेळेस, म्हणजे हा क्वेश्चन
2 वर्षापूर्वीच एक्झाम मध्ये आला होता. 2023च्या एक्झाम मध्ये स्कॉलरशिपच्या आला होता. या ठिकाणी काय दिलेलं आहे, इन द अबो कोड लँग्वेज विच डिजिट विल रिप्रेझेंट द सिम्बॉल स्टार, त्यानंतर ट्रायंगल इक्वल केलेला आणि स्क्वेअर इक्वल केलेला. हे आपल्याला उत्तर आपल्याला काढायचंय. 852 956 952 928 हे आपल्याला काढायचंय. आता आपल्या सगळ्यात महत्वाचं की कोणत्या सिम्बलला कोणता नंबर आहे हे माहित असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणता इथं बघा सर काय झालेलं आहे, इथं स्क्वेअर दिलेला इक्वल वाला, इकडे पण स्क्वेअर दिसतो, ह्याचा 5 दिसतो, ह्याचा 2 दिसतोय, बरोबर आहे. त्यानंतर इकडे बघा सर्कल आहे, डिवाइड केलेला आपण म्हणजे इक्वल पार्ट केलेला, ह्याचा 2 आहे, ह्याचा 6 कोड आहे. मग नक्की कोणता असणार आहे यातला हे आपण या स्टारला इकडे 8 आहे, इकडे 3 आहे, म्हणजे याचं वेगवेगळे दिसते. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ह्याचं कोडिंग जे आहे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कोडिंगचा पण काय व्यवस्थित सॉल्व्ह करणं गरजेचं की कोणत्या ह्याला कोणता कोड आहे, तरच आपल्याला उत्तर काढता येणार नाही तर येणार नाही. आता बघा इक्वल कुठे कुठे आहे ते पहिल्यांदा हे करून घ्यायचं. आता इथे इक्वल आहे, त्यानंतर इकडे इक्वल आहे, बरोबर आहे. मग आता ह्याचा कोड काय आहे इकडं, आता ह्याचा कोड इकडे 5 दिलाय, 2 दिलाय, पण याच्यामध्ये इक्वल 5 2 6 ह्यातला कोणता नंबर इक्वल दिसतो आपल्याला, 3 9 आणि 2. मग आता याच्यामध्ये नंबर कोणता इक्वल आहे, इकडे पण 2 आहे, इकडे पण 2 आहे. ओके, मग पहिल्यांदा लिहून घ्या की कशाचं काय दिले, म्हणजे हे जे आपल्याला जे हे दिले त्याचा काय आहे, ह्याचा नंबर आला 2 आला, ह्याचा विषय संपला आपला. आता परत कोणता आहे, हा एक आहे इक्वल आणि इक्वल. आता बघा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कोणता नंबर इक्वल दिसतो आपल्याला, इथं 5 इकडे 6 आहे, इकडे 6 आहे, 8 9 म्हणजे 6 6 आलेला आहे. म्हणजे हे जो सर्कल दिलाय हा सर्कल हा ह्या सर्कलचा नंबर आहे 6. ओके, इक्वल वाला सर्कल. ओके, आता आपला विषय मिटला. ह्याला आपण दिला 2 दिला 6 दिला, म्हणजे हे 2 झाले. म्हणजे हा ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल ऑटोमॅटिक कुठला नंबर राहिला आहे ट्रायंगल साठी, तर 5 राहिलेला आहे. हा 5 त्याला देऊन टाकले. ट्रायंगलचा पण विषय संपला. आता ह्याला 6 ऑलरेडी गेलेला आहे. आता स्टारचा, आता इथे एक स्टार आहे, इकडे एक स्टार आहे. आता दोघांमध्ये इक्वल नंबर कोणता दिसतो बघा, इकडे 8 9 इकडे 3 9 राहिले, म्हणजे इथं काय आहे 9 म्हणजे स्टार सेम नंबर आहे, म्हणून इकडे काय केलं आपण, आता या ठिकाणी स्टारला दिला नंबर 9 दिलेला आहे. ओके, आता हे जो बाकीचं जे राहिलेलं आहे, आता ह्याच्यासाठी काय राहिलं, आता 6 ऑलरेडी गेलेला आहे, 9 ऑलरेडी गेलेला आहे, मग राहिलेला काय आहे 8 ह्याच्यासाठी. स्टार ऑलरेडी गेलेला आहे इकडं. आता इथं काय राहिलेलं आहे, फक्त हा सर्कल राहिलेला आहे. हा सर्कल साठी काय येणार आहे, तिथला कुठला नंबर गेला, आता इथला 9 गेलेला ऑलरेडी, 2 गेलेला आहे, म्हणजे इथं राहिलं फक्त 3 राहिलेलं आहे. आपण आता अशा प्रकारे आपण काय केलं, पहिल्यांदा हे जे कोडिंग आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. आता आपल्याला सोपं जातं. आता स्टार म्हणजे काय, स्टार म्हणजे काय नाही 9 येणार, स्टार म्हणजे काय 9 आहे. ओके, त्यानंतर काय ट्रायंगलला काय 5. त्यानंतर हे स्क्वेअरला काय दिलं आपण 2, म्हणजे आपलं आन्सर आहे 952. कुठं आहे 952, ऑप्शन नंबर 3. बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आता हे सेम तसंच आहे. 6 नंबर क्वेश्चन या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे मी तुम्हाला, की सर्कल आहे त्याला इक्वल पार्ट केले प्लस, या ठिकाणी स्क्वेअरला इक्वल पार्ट मल्टिप्लाय बाय सर्कल, त्यानंतर मायनस स्टार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यातलं उत्तर कोणतं येणार, 4 ऑप्शन या ठिकाणी आहेत. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय की याचं उत्तर काय येतं. बघा कोडिंग आणि डिकोडिंग ह्याचा पार्ट नंबर 5 होता, सिम्बल्स फॉर डिजिट. हा तुमचा चांगल्या प्रकारे आता क्लिअर झाला असेल. म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 आणि पार्ट 5 हे सगळे आपण घेतलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला स्कॉलरशिप असेल, मंथन असेल, नवोदय असेल, आता एक्झाम जवळ आले तर तुम्ही हे जे पार्ट सगळे व्यवस्थित पाहिले तर कोडिंग आणि डिकोडिंगचा चॅप्टर तुमचा व्यवस्थित क्लिअर होईल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळतील. या ट्रिक्स वापरा आणि व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान ट्रिक्स तुम्हाला शिकायला भेटतील.